जिला मारण्यासाठी श्रीकृष्णांनी स्वतः तिचे प्राण घेतले. त्याच राक्षसीला त्यांनी आईचं स्थान दिलं होतं. कारण पूतना फक्त एक राक्षसी नव्हती, तिचा संबंध मागच्या जन्मापासून भगवान विष्णूसोबत जोडलेला होता. पौराणिक कथांनुसार पूतना मागच्या जन्मी राजा बलीची मुलगी रत्नमाला होती. जेव्हा भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन यज्ञात आले तेव्हा त्यांचं सुंदर बालरूप पाहून रत्नमालेच्या मनात माया जारी झाली. तिने मनात विचार केला, जर हा सुंदर बालक माझा मुलगा असता तर मी त्याला मांडीवर घेऊन दूध पाजलं असतं. भगवानांनी तिची भावना स्वीकारली. पण पुढच्याच क्षणी सगळं बदललं. जेव्हा वामनदेवांनी 3 पावलांत संपूर्ण विश्व मोजलं आणि राजा बलीचा अहंकार मोडला तेव्हा रत्नमालेच्या मनात राग आणि द्वेष भरला आणि तिने मनातच विचार केला, जर हा माझा मुलगा असता तर मी याला विष पाजून मारलं असतं. भगवानांनी तिचे दोन्ही भाव स्वीकारले, माया देखील आणि विष देखील. पुढच्या जन्मात तीच रत्नमाला भयंकर राक्षसी पूतना बनली, जी बालक कृष्णाला मारण्यासाठी गोकुळात आली होती. पण जसं तिने विषारी दूध कृष्णाला पाजलं तसं श्रीकृष्णांनी तिचे प्राणच खेचून घेतले. आणि सर्वात मोठं रहस्य म्हणजे जिचा संपूर्ण जग तिरस्कार करत होतं त्याच पूतनाला श्रीकृष्णांनी आई समान मोक्ष दिला. कारण भगवान फक्त कर्म नाही तर मनातील भावना देखील पाहतात.